सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते श्रीमुख
पार कुमाई रूप गुण तुझे नाम गुण तुझे रूप गुण तुझे नाम गुण तुझे रूप गुण हरि राम कृष्ण
म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे. बहुता सुरताची बोली म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे. हरी तो हा विठ्ठल हरी हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर, 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 सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर. बापर अखंड बजाय पीतांबर धरे वरे पीतांबर धरे वरे छाया मनवणी संताची अखंड बदा मनवणी संताची
अखंड बदांचे पावे नामाने देव येते संतत नामाने देव येते संतत नामाने देव येते संतत आम्हा जीव लग जन्म जन्मे आम्हा जीवन मनवणी संताची अखंड भासावे संताची अखंड संताची अखंड भजावे पाय भावे सदा पाय भावे सदा हरि जय जय हरि जय नवरी हाथ करा मन भजान लाडी वाजवा भैया बहुत बढ़िया मेरा वैसे बहुत बढ़िया डाल करे बड़ी मन हरि जय हरि हरि जय हरि जय हरि जय हरि हरि जय जय हरि संताई माथा ठेवित सद्भावे संताई माथा ठेवित सद्भावे संता पायी माथा ठेविता सद्भावे संता पायी माथा ठेविता सद्भावे संता
Jai
संतापायी माता ठेविता सद्भावे तिने भेटी देव आपिआप मनवणी संताशी अखंड बजावे त्यांची पायी वावे लीन सदा संता घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया मनवणी संताशी अखंड बजावे त्यांची पायी वावे लीन सदा नामा म्हणे देव इच्छी संत संग नामा म्हणे देव इच्छी संत संग आम्हा जीवलग जन्मोजन्मी मनवणी संताशी अखंड बजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा विठ्ठल 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 संताबाई माता ठेविता सद्भावे तिने भेटी देव आपिआप मनवणी संताशी अखंड बजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया
शमनात कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो मारुति नंदन हे दुख बंदन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती मारुमान पवन सुत विनती मारुमान हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत बिनती वारंवार नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा आद्यत्रय जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एक नाथा पायी माता टिविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा जया पूजले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागितीय दिव्य लोकास नेली आता हृदय ही आपुली चौपाळून या बलीवरी वैसौपावले श्री गुरूंचे जयांचे केली स्मरण
होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरु आता संतापाई माता टेविता सद्भावे तेने भेटी देवाप्या मनवणी संताशी अखंड बजावे त्यांची पायी वावेलीन सदा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग किंबहुना आत्मा थोर सज्जन मायबापांच्या सेवे करता निवडलेला अभंग. थोडा स्वरेंद्राचा आवाज कमी कर रामारे भाऊ, स्वराचा आवाज थोडा कमी 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 करायचा, करा कमी. बच्चान भगवान परमात्म्याचे लढेवाळ भक्त संत नामदेव महाराज आणि संत नामदेवरायांचा पिंपळेकर फार चरणाचा नाही, मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून पिंपळेकर आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला नामदेव महाराजांचा निरोप आहे. कोणाचा बोला की? नामदेव महाराजांचा. कोणाचा गम आहे तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे, पिंपळेकर कीर्तन हे टाइमपास नाही, मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. 1 पॉईंट विको ठेवायचं फक्त रामारे भाऊ, 1 पॉईंट ना. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. ऐकताना कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादा पिंपळेकर, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादा, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार नाही. एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक 1 तास मला तुम्ही सर्व सांभाळून घ्या बरं का. एक तुमचं लेकरू म्हणून कृपया कोणाच्या हातात मोबाईल नसा. कीर्तन संपलं, दिवस उजडेपर्यंत मोबाईल हातात ठेवा, काय टेन्शन नाही. पण ऐका लक्षपूर्वक काय, म्हातारी माणसं आहे, पायाला कळ लागली तर तुम्ही पाय लांबून द्या, तसं काय टेन्शन घेऊ नका. वय झालं म्हणजे कायला लयच आळस आला दिवसभर काम करून, जर डुकले यायला थोडी झोप घेऊन टाका, मी जाताना तुम्हाला विठून देईल, त्याचं काय टेन्शन घेऊ नका. फक्त आहे तेवढ्या वेळी 1 तास लय गोड कीर्तन ऐका मस्त सर्वांगाचं कान करून. विठ्ठल विठ्ठल मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतोय पिंपळेकर? श्री महाराज आपल्याशी जबाबदारीने बोलतात म्हणून मी तुमच्याशी जबाबदारीने बोलतो. कीर्तन सांग कीर्तन सांग हो यांग हरिरूप. महाराज म्हणतात गडे हो, माणसाला जिथं हरिरूप अवस्था प्राप्त होते, जिथं हरिरूप होते, तर महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया होतसे भाग्य तरी ऋणी देवायस. मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे? नामदेव महाराज म्हणतात गडे हो, संतापायी माता, संतांच्या पायावर हा आपला पवित्र माता ठेविता सद्भावे, अंतकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून हा आपला माता संतांच्या पायावर ठेवण्याकरता आग्रह करतात नामदेव महाराज. का हो नामदेव महाराज, आम्ही आमचा माता संतांच्या पायावर ठेवला, त्याची फलश्रुती सांगा, त्याचं फल सांगा. महाराज म्हणतात तेने भेटी देव आप. भगवान परमात्म्याची भेट व्हावी असं वाटत असेल तर हा पवित्र माता संतांच्या पायावर ठेवला पाहिजे. म्हणून तर महाराज म्हणतात मनवणी संताशी अखंड बजावे, का त्यांचे पाय व्हावे लीन सदा. सदैव संतांच्या पायावरती लीन व्हावं. का? नामदेव महाराज म्हणतात गडेव, साधू म्हणली ताकदच तेवढी, संत म्हणली ताकदच तेवढी. काय? संता घरी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. एवढंच नाही, नामदेव महाराज म्हणतात जगाच्या मालकाला ही संत एवढी आवडतात ना, इच्छा करावं जगाच्या मालकाने. नामा म्हणे देव इच्छी संत संग. संत संगतीची इच्छा करावी कोणी? जगाच्या मालकाने. नामदेव महाराज म्हणतात आम्हा जीवल गजन्मोजन्मी, म्हणवणी संताशी अखंड बजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गोब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, अधिकरून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र पिंपळे, महादेववाडी असेल, अजून
दत्तवाडी आहे का तिथं लिहिलेलं का नाही देववाडी काहीतरी आहे महादेववाडी एक बरं चला जेवढ्या वाड्या आहेत बरं आलेली सर्वच भावी गेली अनादिकालाची परंपरा आहेत आपल्या नामसप्ताला नामयज्ञाला आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे भाऊसाहेब भाऊ चकोर आणि त्यांचा सर्व तरुण मित्र मंडळ यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आज ज्यांनी कीर्तन सेवेचं सेवादान घेतलेले आहेत आदरणीय सतीशदादा चकोर, मनोजदादा चकोर, सोमनाथदादा चकोर, श्री सौरभ चकोर, रवींद्रदादा दायबाई. ऐकू दे रे बाबा रे काय मध्येच भोकू राहिला पहा बरं हा गडी मागच्या जन्मात काहीतरी कमिटीत घोटाळा करेल दिसतो गड्यानं. आदरणीय सुधीर दादा चकोर आणि महेश दादा चकोर एकदा जोरदार टाळी वाजवा या तरुणांकरता मस्त बाकी बर 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 ज्याची खावी पोळी मग ज्यांनी दुपारचं जे अन्नदान केलं सकाळचं आदरणीय खरोटे वस्ती एकदा जोरदार टाळी वाजवा मस्त बघ. सायंकाळचं ज्यांनी सेवादान दिलं अन्नदानाची सेवा माळवाडी गावठाण एकदा जोरदार टाळी वाजवा मस्त पैकी सर्व भाविकांकरता. आणि म्हणून आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ हरिभक्तपरायण मृदंग सेवक अभिषेक महाराज जगदाळे श्री महाराजांना दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतली सगळी बालगोपाळ एकदा जोरदार टाळी वाजवूया त्यांच्याकरता. आदरणीय भजन सम्राट हरिभक्तपरायण आपल्या परिसराचं भूषण असणारे आमचे नवनाथ बाबा श्री महाराजांना दंडवत करतो. एका राशीची नाव करी बरं का आज म्हणजे एका नावाची राशीची आणि एका नावाची म्हणजे न पा हां नागनाथ महाराज आणि नवनाथ महाराज एकदा जोरदार टाळी वाजवा मस्त पाहिजे. आदरणीय आमचे दादासाहेब भाऊ असतील आदरणीय आमचे गोकुळदादा असतील आमचे जनाबाई मीराबाई एकदा टाळी वाजवा मस्त ह्या बहिणींकरता मस्त बाकीच्या इथल्या कीर्तन कार्य द्या बरं कीर्तन करता कीर्तन गायन बरं 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 पायल ताई इथल्याच का भाविका बरं बरं भाविका ताई तुम्हालाही दंडवत हां ताई बरं 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 विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत. आदरणीय हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. भगवंत यूट्यूब चॅनलचे मालक तुम्हालाही दंडवत. हां बरं अत्यंत गोड साऊंड सिस्टीमचे मालक आमचे रामहरी मालक तुम्हालाही दंडवत बरं का. एकदा टाळीवर आमच्या रामहरी करता मस्त पाहिजे. माझ्या संगतीला आलेले माझ्यापेक्षा मोठे बंधू आमच्या अण्णांनाही दंडवत करतो. आदरणीय हा सगळा सागरदादा असतील हा सगळा तरुणांचा ग्रुप आहे. खरं तर मी रोज कीर्तनात सांगतो बरं का पिंपळेकर आपली लेकरं जर सप्ताहाचं कार्य जर हाताशी घेत असेल तर गुन्ह्या गोविंदाने त्यांच्या ताब्यात देऊन टाक का. हां घेत असेल ते देवकार्य जर घेत असेल ही आपलीच लेकरं आहे ना मग आपल्या लेकराचं कौतुक आपण आपल्या डोळ्यात देखत पाहावं. लेकरं सप्ताहाचं नियोजन करतात म्हणून सुंदर लाइटिंग लावलेली सुंदर मंडप आहे सुंदर डेकोरेशन आहे मस्त. या तरुणांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा मस्त बाकीच्या. हां आजच्या कीर्तनात भरपूर तरुण आलेत बघा ते पाठीमागे बसलेले भरपूर तरुण बहिणी आल्यात. फक्त आता इकडला थोडा हे मंडळ इकडं नाही बसायचं बरं का उद्यापासून. उद्या ठरवून घ्या तुमच्या तुम्ही कुठं बसायचं. हां मस्त छान थोडं पायला म्हणून तुम्ही तरुण आहे थोडेसे पायला मांडी घातली तर बरं वाटेल मस्त भाई. हां असं बरं तिथं बसा मांडी घालून बसा. मी सांगितलं ना काय टेन्शन डुकली लागली तर पाठ लावा मस्त भाई काय टेन्शन आहे. आजचा महाराज म्हणजे नो टेन्शन आहे तुम्हाला. आहे का आता फक्त तरुणांचं कार्य पहा बरं का पिंपळेकर का हो. आपली लेकरं जर सप्ताहाचं कार्य घेत असेल तर ते वैभव आपल्या लेकराचं पाहिलं पाहिजे. मग आता का ढाब्यावरल्या लेकराचं कौतुक पाहते आपल्या जो पिऊन पडतो रोज चौकामध्ये त्याचं कौतुक पाहता का. आपली लेकरं जर सप्ताहाचं कार्य हाताशी घेत असेल तर जबाबदारीने देऊन टाका आणि का त्यांचा उत्सव अत्यंत गोड आहे. आणि म्हणून आज 4था दिवस आहे बरोबर ना का 5वा आहे बरं ध्यानात आहे ना आपल्या पक्का बरं बरं कितवा दिवस आहे. रात्रीचा अभंग कोणता होता. मी तुमची परीक्षा म्हणून नाही विचारलं ऐका बरं का लक्षपूर्वक पिंपळेकर मी तुमची परीक्षा म्हणून नाही विचारलं पण आपण घरी वा 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 टाळी वाजवा मस्त त्यांच्याकरता. असा जमला मारीच्या दासा काही असा पहा बरं आपण सगळी नजरीवाली माणसं आहे तिथं नजर नाही पण तिथं अभंगाची नजर आहे बरं का. टाळी वाजवा त्यांच्याकरता. ग्रंथ मग पहा बरं अशी वैभवशाली महात्मे दिलीत बरं. आपल्याला दिसतं तरी आपण ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचत नाही.
ज्या माणसाला दिसत नाही काय देवाची कृपा असेल. क्या बात. जिथं गाथा पाठी ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी म्हणलं तर पाठ असतात. टाळी वाजवा मस्त बाकीच्या. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी, देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. ऐका आता, ऐका आता. मी का जबाबदारीने बोललो. आपण कीर्तन संपलं का घरी गेलो का घरचे विचारतात आपल्याला, अहो कुठली महाराज होते, कसं कीर्तन विचारतात ना आपल्याला. मग आपले ते काही बांधरगडी असतात. घरच्याने जर विचारलं कुठली महाराज होते, हो रात्रीचा बाबा असा बाबा होता, त्याला का कांदे काढायला पाठवायचं होतो का काय नेमकं रानामध्ये. मग ते घरातली विचारतात, अहो कसं कीर्तन केलं, असं कीर्तन केलं बाबानं. मग ते घरातले विचारतात अभंग आलो कशाला नेमकं. अभंगातलं एक प्रमाण जरी ध्यानात राहिलं ना. ऐका आजचा अभंग नामदेव महाराजांचा आहे. कोणाचा आहे? नामदेव महाराजांचा. आता ऐका. खरं तर हे मनुष्य जीवन मिळालं अभंगाच्या पहिल्या चरणात यायचे मला पटकन बरं का. फक्त ऐकून घ्या. जीवनाचं सूत्र लक्षात घ्या एकदा की कीर्तन समजलं म्हणून आपल्याला 11 कधी वाजून जातील कळणार सुद्धा नाही आपल्याला. स्वतःला भाग्यवान समजा पिंपळेकर, हे मनुष्य जीवन मिळालं. पहिलं भाग्य नर्दी मिळाला. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही स्वतःला भाग्यवान समजायचं, इथं संत सांगतात म्हणून स्वतःला भाग्यवान समजायचं. तुलसीदास महाराज म्हणतात, बडे भाग मानुष तनु पावा, बडे तुलसीदास महाराज बडे भाग बडे भाग तुलसीदास महाराज म्हणतात बडं भाग्य मोठं भाग्य, बडे भाग मानुष्य तन पावा. हे मनुष्य जीवन मिळालं पहिलं भाग्य बरं का. 5वं भाग्याचा ऐकायचं ना अभंगाच्या पहिल्या चरणात जायचं. पहिलं भाग्य नर्दी मिळाला. दुसरं भाग्य भारत देशामध्ये जन्म मिळाला. भरतखंडी नर्दी प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेथे हरीचे दास जन्म घेते. कितवं भाग्य चाललं? दुसरं. तिसरं भाग्य आहे का, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्म मिळाला. काय या महाराष्ट्र भूमीचं वर्णन या जेथे वैष्णवा धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. जेथे वैष्णवाचे धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. टाळी वाजवा महाराजांकरता मस्त. जेथे वैष्णवाचा वास, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश, धन्य भूमी पुण्य देश. ही भूमीच धन्य सांगितली का, जेथे वैष्णवांचा वास, धन्य भूमी पुण्य देश. चला या महाराष्ट्र भूमीचं वर्णन ऐकूया. पहिलं भाग्य नर्दी मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये. तिसरं भाग्य हे पिंपळेकर, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म मिळाला. ऐकताल ना? ऐका आता. या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीपाचं वर्णन केलं. पण स्वतःला भाग्यवान समजा. काहीला 0 किलोमीटर बरं का पिंपळेकर, काहीला 10 किलोमीटर आहे, काहीला 100 किलोमीटर आहे. आपल्याला लई 350 400 किलोमीटर येईल. सांगावं महाराज त्या भूमीचा तीर्थाचा महिमा. ऐका आता. जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर, जम्मू या दीपा माझी एक पंढरपूर गाव,
दीपा दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा. विठू पाटील त्याचे चला जाऊ तया टाया, काही भोजन मान. कितो भाग्य चाललं तुम्ही म्हणशील ते तुलाच माहिती कितो चाललं काय चाललं. ऐकताल ना, ऐका. वा, तिसरं भाग्य. चौथं भाग्य पिंपळेकर संतांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा ज्ञानोबरांच्या नंतर जन्माला आलो. ऐकताल ना, भाग्यवान समजा निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्माला आलो. भाग्यवान समजा स्वतःला भगवान बाबांच्या नंतर जन्माला आलो आपण या भूमीमध्ये. संतांच्या नंतर सावता बाबांच्या नंतर जन्माला आलो आपण. स्वतःला भाग्यवान समजा संतांच्या नंतर जन्माला आलो. किती झाली आता? पाचवं भाग्याला लक्षपूर्वक आहे का अभंगाच्या पहिल्या चरणात यायचंय. पाचवं भाग्य हे पिंपळेकर ऐकू राहिले? ऐका मग. अजून आपण जिवंत हे सुद्धा भाग्याची बरोबर. 2019-20 काळ लय वाईट गेला आपण पाहिलं. अरे कोट्याधीश माणसं निघून गेली. थोडा स्वराचा आवाज कमी कर. कोट्याधीश माणसं निघून गेली. डॉक्टर साहेब काही लाख रुपये घ्या माणूस वाचव. बस राव, वाचवलं का हो त्यांना? मग आता देवाने ठेवलं आपल्याला कशाला? चपट्या आणायला. कशाला? मिश्री आणायला. काय म्हाताऱ्या मिश्रीला इथं काय गेल्या नवऱ्याला म्हातारी घाबरत. 5 रुपयाचा डेप आणि ती म्हातारी किती अशी ती गौरीची राग घेती. संगमनेर शिन्नर काय बायची राहू द्या खूप गोडे. राहू द्या, काही टेन्शन नका घेऊ. राहू द्या, मी बरोबर. नाही गोडे सगळं चालेल. ओके. नाही हे पण झालं का? राहू द्या आता आहे तेवढं थोडं. नका आता वनवन करू. जाऊ द्या. रामहरी भाऊ चला. ठेवलंय देवानं आता लई हे म्हणून मला भाग्यवान मान. आपलं विक्षेप नको. मला विक्षेप चालत नाही. तुम्ही जेवढं शांत कीर्तन ऐकाल तेवढं गोड वाटेल. ऐका. अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला बरं नाही वाटत. ऐकताल ना? ऐका मग. आता राहू द्या रामहरी भाऊ. राहू द्या, बरोबर करतो. नाही तो तिकडे करून देते. राहू द्या, काय टेन्शन नाही का? अहो आपली घरातली माणसं आहे, काय बनवून करायचं त्याला. मग त्याला काय ते काय आपण काय आहे का? ठेवलंय देवाने आपल्याला. आता ऐका बरं. नसेलच आजपर्यंत गुरु केला ना. मला प्रमाण सांगायचं बरं का, मी बोगस बोलणारा महाराज नाही. प्रमाण त्याला ऐका. आता ठेवलंय देवाने, मग नसेलच गुरु केला ना आजपर्यंत तर गुरु करून घ्या. पिंपळेकर गुरु करायचं हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं. इथं ज्ञानोबा राहायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका इतरांचा लेखा. आपण म्हणावं तात्या गुरु करून घ्यावा. तात्या म्हणतो आमच्या मनाचाच गुरु आहे. यम लावून आणि ना तिथे गेली. मनाचा गुरु चालत असो का? ज्ञानोबराला विचारा ना. भावे विन देव आणि गुरु विने अनुभव. इथं गुरु नसेल तर काय अध्यात्माचा अनुभव करणार आहे? म्हणून गुरु असावा. गुरुच्या कृपेनं माळ असावी. ऐका आता संताचं ऐकायचं ना. नाथ महाराज म्हणतात तुळशी माळ गळा गोपीचंद हृदयी कनवळा. बर, गळ्यात पवित्र तुळशीची माळ असेल. तुकोबरायचं ऐकायचं. कंठी मिरवा व्रत करा. ही कडलीच म्हणून राहिली जेवढी माळ करी. आपण काय माळे घालायच्या मागे दिसते नाही तुम्ही. नुसतं प्रमाण म्हणू नका. ऐका आणि ते आचरणात आणा. गाथा नुसता वाचून चालणार नाही. कधीतरी तो माथ्यात शिरला पाहिजे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचून चालणार नाही. एखादी ओवी जरी श्रद्धेनं वाचली ना, त्या ओवीची अनुभूती यावी आम्हाला. किती पवित्र जीवन असेल भगवान बाबांचं. खरं तर हा देह नाशिवंत आहे. या देहातलं रक्त आहे तेवढंच असेल नाशिवंत. पण ऐका, हा जो देह भजन करतो ना, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वधे अच्युत, जो अखंड भगवत साधना भगवत भक्त करतो ना, त्याचा देह पवित्र आहे. का हो? किती देहातलं रक्त सुद्धा पवित्र असेल. समाजाने ज्ञानोबरायला नाही सोडलं, समाजाने तुकोबरायला नाही सोडलं, समाजाने भगवान बाबाला नाही सोडलं, तो समाज कीर्तनकाराला काय सोडील भाऊ? इथं किती चांगलं जीवन जागा बरं का पिंपळेकर. 40% समाज आपल्या विरोधातच. पण 40% समाजाचा कधीच विचार करायचा नाही. ऐकताल ना? जो 60% समाज आपल्या हृदयापासून प्रेम करतो ना, त्या समाजाचा विचार करायचा आणि पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. ऐका, लय थोडाच आयुष्य दिलंय भगवंताने आपल्याला. म्हणून जीवनामध्ये भगवत साधनाचं आहे. मला एक उदाहरण सांगायचं. पहा, आपण ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी वाचत असताना किती अनुभूती यावी. बैसोनी पाण्यावरी वाचिली ज्ञानेश्वरी, नारायणाची
कैवारी झाली फिरली चराचरी आरती भगवान बाबा चिदानंदा वैराग्य मूर्ती मनंत विशेषानंदीची शोभ तुळशी उगवता रक्त सांडिले धावून आले देव दिले अभय ते आरती भगवान बाबा वैराग्य मूर्ती जीवनात भगवत साधना असावी. आता ऐका तुकोबरांचा पुरावा किती गोड आहे. तू काय म्हणे ते भजन प्रमाण काय तोर पण जाळावे ते. म्हणून माता ऐका का गुरु करून घ्यायचा, का माळ घालायची, का जीवनामध्ये भगवत साधना करायची. आजपर्यंत नसल गुरु केला, नसल माळ घातली, कीर्तन संपलं की लगेच मंदिराचा, लगेच मंदिराचा. हे मस्तक ठेवा, रामरायाच्या चरणावर ठेवा, हनुमंतरायाच्या चरणावर ठेवा, दत्तप्रभूच्या चरणावर ठेवा, संतांच्या चरणावर ठेवा. सांगा बरं का, नुसतं ठेवून जाऊ नका. सांगा देवाला, देवा बरवे झाले आजीवरी, बरवे झाले बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे हारी, नाही पडलो मृत्यूचे हारी, नाही पडलो मृत्यूचे हारी, नाही पडलो मृत्यूचे हारी. वाचून आलो येथवरी, वाचून आलो येथवरी. उरले ते हरी, उरले ते हरी तुझं समर्पण, उरले ते हरी, उरले ते हरी तुझं समर्पण. सांगा देवा, देवा बरं झालं 2019-20 लय वाईट गेला तो का. बरं झालं त्या 2019ला जी हेरणी झाला, जी हेर लक्षात आलं ना आपल्याला. हा बस बस, जो अनेकांचा झाला. स्वतःला भाग्यवान समजा पिंपळेकर. अरे हा 2025चा उत्सव तुम्हाला पाहायला मिळाला देवाचा. भाग्यवान समजा स्वतःला. का सांगा देवाला बरवे झाली आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे हारी, वाचून आलो येत वरी, आणि उरले ती हरी, उरलेलं हरी आयुष्य तुमच्या भगवत साधने करता. आता ऐका, अभंगाच्या पहिल्या चरणात यायचे ना. मग आपल्या जीवनामध्ये साधूची संगत असावी, देव भेटावा अशी तळमळ असावी. शास्त्रानं 3 संगती सांगितल्या. एक आहे कुसंगती, दुसरी आहे विसंगती, आणि तिसरी आहे सतसंगती. कुसंगती ही जीवनामध्ये टाळावी लागते, विसंगती ही जीवनामध्ये घडत असते, आणि सतसंगती मात्र जीवनात करावी लागते. विठ्ठल विठ्ठल कुसंगती ही जीवनामध्ये टाळावी लागते. कुसंगाचा संग टाळायचं बरं का. वाईटाचा कुसंग म्हणजे काय, वाईटाचा संग टाळायचा. पोरांनो ऐकता आले माझ्या भावानं, पोरांनो चांगला मित्र करा, जो मित्र आपल्याला रोज कथेला घेऊन येईल. कुसंग का टाळायचा, वाईट माणसाचा संग का टाळायचा. चांगला मित्र करा, रोज आपल्याला कथेला घेऊन येईल, कीर्तनाला घेऊन येईल असा मित्र करा. जो 31 डिसेंबर सासरी करायला घेऊन जाईल असा भंगार मित्र कधीच करू नका. एक जीवा भावाचा मित्र असावा आपल्या जीवनामध्ये. तो कवी 2 मित्राकरता 2च ओळील येतो. मित्र कसा असावा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा, मित्रवन व्यामध्ये गारव्या सारखा. असा मित्र करा. सांगा त्या मित्राला, मित्रा ऐकताना ऐका, मित्रा मित्राला असंच करायचं. वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा,
मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. चांगला मित्र करा पोरांनो. ताई चांगली मैत्रीण करा बरं ताई. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते बरं. केरला नावाची स्टोरी. चित्रपट वाईट नाही, आपला दृष्टिकोन वाईट असेल. मी रोज सांगतो कीर्तनात. एकच पाकिस्तानी होती बरोबर. आधी घरचा खाना खाऊ घातला, नंतर हॉटेलला घेऊन गेली. तिन्हींचे फोटो काढले आणि बरोबर पाकिस्तानात व्हायरल केले. तिकडलेले 3 शिकलेले मुलं बोलवले बरोबर आपल्या पोरी प्रेमात पाडल्या. आज फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, मराठी पोरांच्या नावानं अकाउंट करून अशा हजारो मुलींचा घात होण्याचे काळ भयान येत चालला. म्हणून ताई जबाबदारीने चांगली मैत्रीण करा. आपण लय जबाबदारी घेऊन आलो आपल्या जीवनाची. आपल्या मायबापाचं नाव उंचावण्याकरता आपण जन्माला आलो बरं का पोरांनो. आपल्या मायबापानं लय कष्ट खाल्या तरी लय कष्ट केलेत आपल्या मायबापानं आपल्या करता. एखाद्या गरीब कुटुंबातला मुलगा आहे आणि PSI झालेला आमच्या मायबापानं पाहिला पिंपळेकर. डोळ्यातून पाणी आलं आमच्या मायबापाच्या. दुःख म्हणून नाही, मायबाप सांगतात आमच्या पोरानं चीज केलं म्हणतात आमच्या कष्टाचं. एखादी PSI झालेली मुलगी, अधिकारी झालेली मुलगी तर ताई पाहिली ना आपल्या बापानं, आपल्या मायबापाचं हृदय भरून येतं. ताई मी माझ्या मनचं नाही सांगत, इथं ऐका तू कुबरायचं. इथं त्या कार्य करता आलो बरं का आपण सर्वजण. वाढवी संगत टाळा. कुसंगती ही जीवनामध्ये टाळावी लागते. कशाला म्हणायचं कुसंगती? वाईटाची संगत किती धोक्यात आहे का असे सांगू. एक जण बरं भजन करीत होता, पण त्याला काय नाद लागला. गल्लीत चौकात चोर भेटला त्याला. महाराजांचं प्रमाण पावर किती. आणि तो गेला ना, तो फक्त मदत म्हणून नेला. चल म्हणले फिरायला. अहो तो फिरायला गेला, पुढल्या चौकात जाऊन बसला. नुसतं चोराच्या संगतीत गेला तर महाराज म्हणतात त्यानं तिथं गेले हो भलत्या चिंध्या गोळा केल्या आणि खिशात घातल्या. कशाला? गरीब अकरायला बांधायला. दुसऱ्या कशाला? हे बैसाता चोरापाशी तैशीच होय बुद्धी आणि देखताची चिंधी म्हणत हवी महाराज म्हणतात. नुसतं चोराच्या संगतीला जाऊन बसलं तरी माणसाला चोरी करावी ही बुद्धी होती. वाईटाचा संघ किती खतरनाक असतो. तुकाराम महाराज म्हणतात, पहा तुम्ही हिरा पाहिला का? हिरा गुटका नाही बरं का. तुम्ही गुटखा पाहिला असेल. ओरिजिनल हिरा पाहिला का तुम्ही? नाही पाहिला. तुम्ही पाहिला ताई? नाही पाहिला. ताई मी पण हिरा नाही पाहिला. तुम्ही नाही पाहिला. तुम्ही पण संताच्या भाषेतला हिरा पाहू. हिरा ठेविता आयरन वाचे मारिता जो तोची मोल पावे खरा करणीचा होय. हे हिरा हिरा कोणाकडे असतो बरं? आयरन कोणाकडे असते? चांबाराकडे ना. हा लोहाराकडे मास्त्री महाराज. हा बरं लोहाराकडे. आयता आयरन कशाची असते बाळा? चांदीची ना. बुट काढ बरं पायातले. काढ बुट काढ बुट काढ बुट काढ. परश्या हा रामभाऊ. आयरन खंडाची कशाची? तू शालीवाला किती कशाची असते? हा बस आता तो कधी चुकणार नाही. त्याला कोण्या महाराजाला विचारलं तर तो आयुष्यभर कधी हुकणार नाही तो गडी. म्हणून अशी मस्त छान लेकरं हाताखाली तयार करून घ्या. ऐका आयरन लोखंडाची असते. कशाची? पण ऐका बरं का महाराजांची भाषा किती गोडी. अशा ओरिजिनल लोखंडाच्या आयरनवरती पिंपळेकर तो हिरा ठेवला आणि तो लोहार काका मारायला लागला. कशाने? पकवताच्या हातोडीने. हा घनाने वाचे मारिता जो. पण महाराज म्हणतात ओरिजिनल हिरा आहे पिंपळेकर. एक तर तो आयरनेत तरी शिरतो नाही तर घनात तरी किती ओरिजिनल आहे. अरे पण एवढा ओरिजिनल असणारा हिरा त्याला हीरा जो
समयाला प्रमाण ढेकणाच्या संगे हा पण महाराज आता ढेकणं राहिले नाही ना. जुना काळ होत्या, कोपीचा काळ, झोपडीचा काळ तुकडोजी महाराजांच्या. ते उसाचा चारा असायचा तो मस्त पाचट, मग त्याला ते कोपी बनवलेली असायची, मग त्या तुराटा लावलेलं, मग ते सारवलेलं, मग त्याला त्या तुराट्याला ते ढेकणं चिटकलेले. आता ढेकणं राहिले का? स्लाबचे बंगले झाले, ढेकणं राहिले? ढेकणं राहिले? ढेकणं राहिले? ढेकणं नाही राहिले, पण ढेकणाच्या जातीचे आहेत ना भाऊ. पिंपळ आता ऐका बरं का प्रमाण त्याला. ढेकणाची जात कशाला म्हणायची? तुम्ही विंचू पाहिला का? ताते विंचू नाही, त्यानं ताते विंचू पाहिलेले होते. हा म्हणतो हा. चला विंचवाच्या कुठं विषय? हा हा हा. अरे विंचवाच्या नांगीत विषय, पण जो दुर्जन आहे, जो वाईट आहे, त्याच्या कणाकणामध्ये बीज भरलेले. म्हणून चांगल्या माणसानं वाईटाची संगत करायची नाही. बस संपला सिद्धांत. पहिली आहे कुसंगती, दुसरी आहे विसंगती. या प्रपंचात रोज विसंगतीची. वाढतं माणसाला बायको माळकरी भेटावी, पण भेटत नाही ना. पहिली भेटणंच मुश्किल झालं. ताई, पण तुम्हाला जर माळकरी नवरा भेटला ना, तुम्ही स्वतःला भाग्यवान समजत आहे. पोरांनो, आपल्याला माळकरी मुलगी जर भेटली ना, स्वतःला भाग्यवान समजा. ताई, तुम्हाला माळकरी जावई जरी भेटलं तरी तुम्ही स्वतःला भाग्यवान समजा. बरोबर आहे, स्वतःला भाग्यवान समजा. पण लोकांच्या भावना नाही राहिल्या ना तशा. तुम्ही पहा, बैठकीत बसले, पुरीच्या आईला विचारा ना, मावशी जावई कसं पाहिजे? मावशी म्हणते, बाबा तो कुठेतरी चिटकेल पाहिजे. चिटकेल म्हणजे एखाद्या नोकरीला. अजून विचारायचं, मावशी जावई कसं पाहिजे? मावशी म्हणते, बाबा तो एकटाच पाहिजे. मावशी ती तिघ आहे, त्या दोघाला का फाशी घ्यायला ती भावना पहा लोकांच्या. अजून विचारायचं, मावशी जावई कसं पाहिजे? मावशी म्हणते, बाबा त्याला 10 एकर जमीन पाहिजे. आणि त्याच बैठकीत विचारायचं आपण, मावशी तुमची पोरगी कामाला जाईल का? त्या बैठकीतच ती पुरीची आहे म्हणते, माझी पोरगी कामाला जाणार नाही. मग 10 एकर काय लागती? तिला गवडी आणायची जाऊन ना तुमच्या पोरीला. काय भावना झाली लोकांची. पहा तुम्ही, शेवटचा प्रश्न पोरीला विचारला, तायडे तुला पती कसं पाहिजे? तिने सांगितलं, बाबा मला असा पती पाहिजे. त्याला आईबापच नसली पाहिजे. काय भावना झाली लोकांची. येणारा काळ वाईट येत चालला. चला, पण स्वतः असं कोणी म्हणलं का तुम्हाला मला माळकरी जावं पाहिजे म्हणलं का? अजून तर काय बैठकीत ऐकलं नाही आपण. श्रीमंत घरचा पोरगा पाहिला, पण वयाचं 25 वर्षाचं वय पुरीचं, तरणी बाण पोरगी, पण 10 रुपये पोरगा मरून गेला. ॲक्सिडेंट झाला, मरून गेला. विधवा झाली आपली पोरगी. चांगल्या कुटुंबातला, लई पुढच्या पिढीचा नका विचार करू. हयात आपल्या पोरीचं आयुष्य सुखात गेलं ना, पण पुढच्या पिढीचं कोण पाहिलं? पण घराघरामध्ये एक एक पोरगा, एक एक पोरगा, एक एक मुलगी माळकरी होणं हा माझा एक येतोय बरं का दादा. हां, आणि मी रोज सांगतो, पिंपळेकर मी माझ्या मस्तीत कीर्तन करणारा महाराज. मी काय लोड नाही घेतो. मी परत मला बोलावून मी तुमच्या गावाला येऊन कीर्तन करा. माझी भावना पण नसते, इच्छा पण नसते, पण ऐकाल माझी एवढी एकच इच्छा आहे. मी का तळमळीने एवढं बोलतो ना, माझ्या एका कीर्तनात 5 लेकरांनी जरी ज्ञानोबराय तुकोबराय निवृत्तीनाथ समजून आपलं जीवन उद्धाराच्या दिशेनं ठरवून आपल्या गळ्यात श्री गुरुच्या कृपेनं माळ आली ना, मी म्हणतो सफल झालं आपलं कीर्तन. 5 पोरांनी माळे घातल्या नाही का कीर्तनात? तुम्ही माझ्या हातून नका घालू, चांगल्या साधूकडे जा. मी का म्हणत नाही मी माझ्या हातून घाला म्हणून. आज चांगले भाऊ नाही सांगायला, पण आमचे गोकुळ दादा आहे, आमचे चांगदेव भाऊ सांगायचे सुरुवातीला, बाबा तुम्ही माळ घातली पण मला विश्वास नाही. पण श्रीगुरूवरती किती विश्वास, आणि माळीवरती किती विश्वास, आणि निवृत्तीनाथ देवांवरती किती विश्वास आहे. एकदा वारीला येऊन पहा आमच्या गोकुळदादाच्या संगतीला. रोज वारकरी होऊन गेले ते जीवन. 5 बहिणीने जरामाई, मीरामाई, भक्ताबाई समजून आपलं जीवन उद्धाराच्या दिशेनं ठरून, ताई आपल्या गळ्यात माळ आली ना ताई, आपण आपल्या पुरीला सांगा ना, दिदी माळ घालावी. दिदी म्हणते मी कॉलेजला आहे. कॉलेजला जर गेली म्हणजे काय झाली? काय आपण अधिकारी झालो? ताई तुम्ही पवित्र तुळशीची माळ घाला, आणि तुम्ही श्रद्धेनं ज्ञानोबरायच्या ज्ञानेश्वरीवरती, माळीवरती, तुकोबरांच्या गात्यावरती विश्वास ठेवून जर तुम्ही परीक्षा दिली ना, अभ्यास केला ना, तर तुमचा 1 नंबर आल्याशिवाय राहणार नाही दरवर्षाला. तुम्ही फक्त तेवढी ताकद पाहत. आपल्या मुलीच्या गळ्यात माळ असावी. चला मुद्दा ऐका. या प्रपंचातली विसंगती रोज ऐक मानवा बाई, तू राम नाम गाई. नरासारखा नर जन्माला मुखी राम नाही. या प्रपंचातली विसंगती पहा. तू म्हणशील बायका पोर ये तुझ्या मागचे चोर. ऐकताना विसंगती. मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच डोक्यावर, म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून
करून दे हात लावणी नशिबाला कारण तो टाई टाई संसारा पायी या संसारा तू म्हणशील घरदार ये तेच राहील सार. ऐकू राहिले तुम्ही कनुष्य ऐकू राहिले. मेल्यावरती आपलं घर स्लॅबच्या बंगल्यावर कुठं गावाच्या. म्हणून जर गावकरी म्हणत असतील ना गावकरी म्हणत असतील ना 21 वर्गणी देता का तुम्ही म्हणायचं 51 घ्या पण देवाचा सप्ता मात्र मोठा करा बरं का. देवाचा सप्ता मोठा करा. नाही तर काय लोक असं बहादरगडी सप्ताह आला का वर्गणीला माग गावचा तमाशा आला का सगळ्याच्या पुढं. हे वाईटाला दान धर्म करून वाईट कामाला दान धर्म करून काय भेटेल इथं. पहा बरं तुमचं किती एक गावाचं एक मत आहे. हा देवाचा उत्सव पाहण्याकरता देवाचा उत्सव करण्याकरता तुम्ही सगळे एकत्र जाणार. अरे जसं एखादा बाप लाडक्या लेकीचं लग्न थाटात करतो तसा हा केलेला उत्सव आहे बरं का दरवर्षाचा तुमच्या गावाने. हा एकदा टाळी वाजवा मस्त बाकी छान मस्त. वर्गणी का देऊन टाकायची. मेल्यावरती आपलं घर हा बस आलं लक्षात. म्हणून वर्गणी देऊन टाका रे भाऊ. हा 5,000 द्या 10,000 द्या नाही तर दिले तर एक दिवस दवाखान्यात अख्खी भरावं लागतील भाऊ. इथं काय देव माफी नाही करीत कोणाला. इथं कुसरपणा चालतच नाही. देवानं हे जर त्याच्याकरता दिलं ना भजनाकरता दिलं दान धर्म करण्याकरता दिलं ना तुम्ही दम द्यायचं बरं का. माय आता उद्या घरी गेले का साप त्याला वर्गणी देऊन टाका म्हणा. मागं राहू नका. नाही तर बाबांनी सांगितलं ना आपलं घर कुठं आहे. हां बस 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 बस. मेल्यावरती आपलं घर हा बस काय म्हणजे काय आमच्या मरणा उठला रे महाराज. ए बाबा मी संताचं सांगू राहिलो मी काय माझ्या मनचं नाही सांगणार. पण ऐका ही विसंगती या प्रपंचातली. पहिली आहे कुसंगती दुसरी आहे विसंगती तिसरी आहे सतसंगती. कुसंगती ही जीवनामध्ये टाळावी लागते. विसंगती ही जीवनामध्ये घडत असते बरं का. मी एक दृष्टांत सांगतो पहा. 15 मिनटं राहिले आपल्याकडे पहा. अभंगाचा एका चरणातला भाव कळाला तरी भरपूर झाला आपल्या कीर्तनातलं. विसंगती असते बा प्रपंचाची. लग्न झालं दादा बरं का पहा मामा दाजी हां लग्न झालं. हां दाजी म्हणलं तरी म्हातारा खुश झाला पहा बरं मस्त. नावातच ना कधी महाराज. हां ऐका दाजी लग्न झालं आणि दोन्ही मित्राची वर्षानं गाठ झाली. ते म्हणे का रे काय वाघासारखं जीवन होतं तो आलं दादा भाऊ. वाघासारखं जीवन होतं म्हणले आता काय तब्येत झाली. तो म्हणला गाड्या बायकोले खतरनाक मिळाली. म्हणजे कसं मी जर कीर्तनानं घरी गेलो आणि तिला म्हणलं जर गार पाणी आण तर ती गरम आणते. कीर्तनानं गेले भूक लागेल. मी म्हणलं जेवायला दे ती नुसती नाश्त्यासारखं घेऊन येते. मित्रांनी सांगितलं एक काम कर फक्त याच्या उलट मंत्र पाठ कर. तू फक्त गेल्या तुला थंड पाणी प्यायचं असेल तू फक्त म्हणायचं गरम पाणी आण. हा घरी गेल्यावर ना मंत्र लगेच जपायला सुरुवात केली. गरम पाणी आण. ती थंड पाणी घेऊन आली. त्याला पहिलाच मंत्र असा गोड वाटला. त्याने सांगितलं आता बस आता बुंगली आता म्हणली आता काय ताण नाही राहिला. त्याने सांगितलं मला काय भूक नाही कीर्तन. तिनं लगेच 5 भाज्या केलेल्या होत्या तेवढे घेऊनच आली. त्यानं आनंदाने खाल्या. रोजचं चाललं. त्याच्या बापाचं वर्ष श्राद्ध जवळ विसंगती सांगतो बरं का प्रपंचातली. बापाचं वर्ष श्राद्ध आलं. त्याने सांगितलं माझ्या बापाचं वर्ष श्राद्ध अजिबात घालायचं. आणि ती म्हणे का थाटामाटात करायचं म्हणले. त्याला आतून गुदगुले यायच्या बिचारायला बरं वाटायचं. तेव्हा म्हणे वर्ष श्राद्ध घालू पण काय अन्नदान करायचं नाही. का अन्नदान करायचं नाही. हा गुलाबजांबूची पंगत घालायची. त्याला लय आनंद व्हायचा. पण तो दिवस उजाडला. मंत्र त्याचापर्यंत त्या नागनाथ बाबा नवनाथ बाबा त्या दिवसापर्यंत मंत्र बरोबर ठरला. पण गडबड अशी झाली हे नैवेद्य ठेवायला नदी गेली आणि याचा मंत्रच विसरला. याचा मंत्र विसरून गेला. आता ही नदी चालली नैवेद्य ठेवायला. मग यानं काय म्हणायला पाहिलं होतं पुढं जाऊ नको मागे. हा म्हणायचा पुढं जाऊ नको. ती म्हणायची जाई. अहो मंत्र चुकला नाही याचा. गेली गेली अहो गेली ना वाहून. पाहता काय बरं मला सांगा पाण्याचा प्रवाह कुणाकडे आपल्या तिकडला कसा आहे. इकडे इकडे ना तळेगाव तळेगाव ना पारेगाव. हा पारेगाव पारेगावला तिकडे वाहून गेली. मग या बाजारानं कुणाकडे जायला पाहिजे. हा कर्याकडे निघाला. कर्याकडे निघाला हा. आणि तिथं कर्यात गेलो एका भाविकाला म्हणे राम राम. म्हणे राम राम. आपली बायको वाहून गेली हो म्हणे. म्हणे कुठं म्हणे पारेगावकडं. म्हणे मग तुम्ही इकडं कर्याला कुठं चालले. तेव्हा म्हणे तसं नाही ती जीवनात उलट वागत होती. मला वाटतं ती उलटी वाहत आली असेल. ती प्रपंचातली विसंगती इकडे चला विसंगती जीवनामध्ये घडत असते. सतसंगती मात दाजी बरं वाटलं ना. हा बस दाजी खुश झाले.
हा बस बस सतसंगती मात्र जीवनात करावे लागते, पण आपल्या जीवनामध्ये भगवंताची भेट व्हावी. पण हा काही भाव आपल्या समोर नामदेव महाराज ठेवतात. अभंगाचं पहिलं चरण. संतापाई माथा ठेविता सद्भावे, संतापाई माथा ठेविता सद्भावे, संतापाई माथा ठेविता सद्भावे, संतापाई माथा ठेविता सद्भावे, टाळीची तरी टाळाटाळी नका करू. टाळी वाजवायची अशी हृदय आपण वाजवायची वाजवायची. हे बा तुम्हाला टाळीचा फायदा सांगतो एका मिनिटात ऐका. असे हात करा. हां 11:15 वाटत झाली. असे नका करू बरं का, असे ठेवा फक्त. या हातावर 2 रेषा आहे पिंपळेकर सर्व भाविक. एक धन नावाची रेषा आहे, एक आयुष्य नावाची रेषा आहे. आपण जेवढी का जोरात टाळी वाजवली तेवढं धन वाढतं, आणि तुम्ही जेवढी जोरात टाळी वाजवाल तेवढं आयुष्य वाढतं. वाजवा बरं एकदा. पहा बरं भाऊसाहेब भाऊ, टाळीचा फायदा सांगितलेले लोक टाळी नाही वाजवत. फायदा सांग रे बाबा. बरोबर का नाही दाजी? हां बस 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 बस. शी म्हातारी माणसं म्हणजे लय दिलखुश माणसं आहे. फक्त त्यांच्या चेहऱ्यावरला आनंद पाहतो. चौकात जर आले ना, चौकात जुनी माणसं, फक्त तरुण पोरं नसावं त्यांच्याजवळ. पहा त्यांच्या गप्पा काय. अरे मित्रप्रेम खरे म्हाताऱ्या माणसाने. पहा तुम्ही पारो गावात येऊन बसा ती जुनी माणसं. 10-20 मिनटं गप्पा मारल्याशी जाती नाही बरं का ही जुनी माणसं अजूनही. पहा भले त्यांच्या प्रेमातलं ना थलही वेगळं असतं. वामन नाव असलं तर वामनेच मानणार. हां हो, बबन असलं तर बाबनेच मानणार. पण ना प्रेम लय गोड असतं त्याच्यातलं मस्त भाई. बरोबर नाही दाजी? हा जमलं बस. हा जमलं. चला. संतापाई माता ठेविता सद्भावी. म्हातारी अशी खुश होईल. म्हणशील बाया काय म्हातारीचं वर्णन केलं, नुसतं दाजी म्हणायचं म्हणशील बाबा. म्हातारी खुश होऊन जाईल बिचारी मस्त पैकी. छान ऐका. तेने भेटे देव. आता ते कसं आहे दादा, कोणताही माल केला म्हणजे थोडासा मावा पडतोच. त्याच्याकरता थोडा फवारा हाणावाच लागतो. पण ऐका फ्रेश मस्त थोडं हसायचं, आणि मग मन मोकळ्यापणानं हसायचं. जो मोकळ्या मनानं असतो तो मोकळ्या मनाचा असतो, जो गालातली गालात असतो पक्या आतल्या गाठीत असतो. म्हणून जीवन फ्रेश आनंदी जीवन जगायचं, हसायचं, गोप गोड मस्त छान. आजचा दिवस चालला, उद्याचं काय सांगता येईल बरं. कोणाशी वैर वगैरे ठेवायचं नाही. ताई 5 वर्ष झाली तुमची मैत्रीण तुमच्याशी बोलत नसेल ना, तुम्ही तिचे पाय धरा. तुम्ही तिचे पाय धरा. तिला सांगा अगं संदर्भ भागा, अगं काय वैर धरती बाई, परत कोण्या जन्मात भेट व्हायची. ताई 2 जीवाच्या मैत्रिणी भेटल्या तर सुखाचा संवाद प्रेमाचा संवाद करून घेता येईल. का गं आत्ता झालेली भेट उद्या होईल ना होईल काय सांगता येईल. ताई कोणाशी वैर नका ठेवू, कधीच नाही. काय वैर ठेवू म्हणून. अहो बालपणापासून मैत्री जपली. 5 वर्षाच्या राजकारणापायी आख्या मैत्रीच्या नात्याचं माथेर गेलं माणसं आहे ना. हे राजकारण गावकारण खड्ड्यात घालायचं. अरे फार मैत्रीचं नातं लय गोड असतं मस्त पैकी. खूप जपलं पाहिजे. कोणाशी वैर ठेवू नका. पण हल्लीच्या काळात लोकांना बोलायला वेळ नाही. आपण म्हणू राम भाऊ
अहो बोला दोन प्रेमाची माणसं भेटली रामभाऊ म्हणतो आपल्याला मारायला वेळ नाही. काय म्हणतो लय उत्तर खतरनाक असतात दाजीच्यांची वाली. आपण म्हणा रामभाऊ बोला दोन प्रेमाची माणसं भेटली रामभाऊ म्हणतो आपल्याला मारायला वेळ नाही. संगमनेरला गेला आणि रामभाऊच मी आला. आता तो कोणाशी बोलल काय वैर ठेवता. ऐका लय खुश मस्त छान. संताबाई माता ठेविता सदभावी. बरोबर 11 वाजता थांबायचंय आणि तरुणांची इच्छा आहे तेवढा पिंगळा म्हणायचा आहे. बरोबर वेळेमध्ये आपण थांबणार आहे बरं का. ऐका कारण आत्ताचं कीर्तन करून उद्या अहिल्यानगरच्या पुढे जाऊन संध्याकाळचं परत शहापूर मुंबईला जायचं आहे. ऐका पण हा माता संतांच्या पायावर ठेवल्याच्या नंतर देवाशी कशी भेट होती. ऐका आपण हरिण पकडणार काय म्हणतो त्याला पारधी. काय म्हणतो त्याला आपण पारधी. तो पारधी निघाला असं जाळं वगैरे घेऊन त्यानं खांद्यावर जाळं टाकलं चालला. पण नागनाथ बाबा घडला असं थोडंसं तो जंगलात प्रवास करायला लागला आणि त्या एकांतातून त्या जंगलातून एक साधूचं भजन पवित्र कानावर पडलं. त्याच्यामध्ये काय भजन होतं ते. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी रामकृष्ण. आता माझ्या पाठीमागं म्हणा बरं का बसलेले मंडळी. एकदा पुरुष मंडळ म्हणतील एकदा महिला मंडळ म्हणतील बरं का माझ्या टाळी वाजवा. हा हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. वाह वाह ताली बहुत बढ़िया बहुत बढ़िया. हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. वाह 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 जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. बहुत बढ़िया बहुत बढ़िया. जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. जय रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. असं भजन ऐकलं त्या पारध्यानं आणि त्या पारध्याने विचार केला शिकारी करता तर जायचंच पण एकदा साधूचं दर्शन घ्यावं आणि मग शिकारीला जा. त्याने भेटे देऊ आपण संतापायी माता. ऐका साधूचं दर्शन घेतलं पारध्यानं पिंपळेकर आणि निघाला तो पारधी लगेच. साधूनं प्रश्न विचारला ए पारधी दादा कुठं चालला. साधू महाराज शिकार करण्याकरता चालू. असं का रे पारधी. मी सांगणार तो पक्षी आणणार का रे तू. साधू महाराज तुम्ही सांगावं आणि या पारध्यानं ऐकावं. पण त्या पक्षाचं वर्णन करा ना. पक्ष म्हणजे बाजी पांघर हे नाही बरं का. हे नाही तो कुठं नाही. पक्षाचं वर्णन करा ना. काही त्याची व्याख्या सांगा ना. असा काय नावाचा पक्षी तो पकडून आणायचा. पहिला परिचय दिला पिवळा पितांबर कैसा गगनी जळकला कैसा गगनी
हे देवाचं वर्णन आहे. कोणाचं? आता ऐका बरं, झालं वेळ संपत आली. साधूचं दर्शन घेतलं. साधू महाराज, तुम्ही ज्या पक्षाचं वर्णन केलं ना, तो पक्षी धरून आणेपर्यंत तुम्हाला तोंड दाखवणार नाही. हे मस्तक साधूच्या चरणावर ठेवलं, निघाला तो पारधी. रानामध्ये गेला आणि त्यानं जाळं लावलं. ऐका पिंपळेकर, किती श्रद्धा किती भाव असावी. पहिला दिवस गेला, जाळ्यात पक्षी अडकला, अन्नाचा त्याग. दुसरा दिवस उजाडला, जाळ्यामध्ये पक्षी अडकला नाही, मुक्काम केला तिथे, पाण्याचा त्याग. तिसरा दिवस, चौथा दिवस, पाचवा दिवस उजाडला. आता चक्कर यायला लागली. आता पण पारध्याने विचार केला, 5 प्रदक्षिणा होईपर्यंत जर या जाळ्यात पक्षी अडकला नाही तर जळून भस्म व्हायचं, पण साधूला तोंड दाखवायचं. किती निष्ठा असेल देवाबद्दल, साधूबद्दल. ऐका, पहिली प्रदक्षिणा संपली, दुसरी, तिसरी, चौथी, अजून जाळ्यात पक्षी अडकला. 5व्या प्रदक्षिणेला सुरुवात होणार आणि तेवढ्यात जाळ्यात येऊन पक्षी. आता कोण होतं साक्षात? जगाचा. जाळ्यामध्ये पक्षी येऊन अडकला पिंपळेकर. आता मात्र त्या पारध्याला आनंद व्हायला पाहिजे. तुमचं काय मत आहे? त्याला राग आला आणि त्यानं ते जाळं असं धरलं, वरी न्यायचं आणि वरूनच सोडून द्यायचं. जाळ्यामध्ये कोण होता? जगाचा. देवाला वर जाळं गेले बरं वाटायचं, पण धरणीला येऊन त्यानं आदळवलं. काय होत असेल ते देवालाच माहिती. हा, आपण समजून असं 2दा 3दा देवाला वरी खाली केलं, पाठीवर टाकताना व्यवस्थित टाक. आता तो पारदीच गडी नागाडगडी, त्यानं घेतलं ते जाळं असं कांद्यावर टाकलं. पण साधूकडे न्यायचं ना आता तो पक्षी धरून, तसा नाही नेला. त्याला राग आलेला म्हणायचा ना, असं त्यानं एका हातानं जाळं धरलं, एका हातानं मारायचं. तो कोणाला? अरे 5 दिवस लागतात का तुला जाळ्यामध्ये येण्याकरता? एवढा कसा निष्ठुर आहे? असं म्हणायचं, त्याला मारायचा. प्रवास संपला, साधू जवळ गेले. मग तिथं गेले तरी ते जाळं व्यवस्थित ठेवा ना. त्यानं वरूनच सोडून दिलं, जाळ मोकळं झालं. साधूनं दर्शन घेतलं, सांगितलं, देवा तू अशा पारध्याच्या जाळ्यात येऊ शकतो का रे पांडुरंगा? पांडुरंगानं सांगितलं, साधू महाराज वाचून आलो, बरं झालं. यानं लय घामड काढलं माझवाला. ऐका भाव, असा आहे माझा सिद्धांत, किती गोड सांगायचा पा. साधूला तर दर्शन झालं जगाच्या मालकाचं, पण साधू मिळती पारध्याला सुद्धा जगाच्या मालकाचं दर्शन झालं, साक्षात्कार झाला. का हो? संता पायी माता ठेविता. साधूच्या चरणावर हे कपाळ ठेवलं, घडलं असं. तेने भेटे देव, देवाची भेट झाली त्याला. बस महाराज म्हणतात, मनवणी संताशी अखंड बजावे, त्यांचे पायी वावेली न सदा. संता घरी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. आपल्याला सगळ्याला कथाभाग माहिती. भला मोठा अभंग आहे पा नामदेव महाराजांचा. उंचनीचे काही दिष्टे भाव भक्त, दाशीपुत्र कन्या, दैत्या घरी रक्षी, चरणभरंगू लागे, कबीराच्या मागे, सजन कसाया, माळ्या सावत्यास, नरहरी सोनारा, चोख्या मेळ्या संगी, नामयाची जनी, धर्म घरी पाणी. आता घरी गेली, तुमचं तो पुढचा अभंग तुम्ही वाचून घ्या बरं का, थोडं तुमच्याकरता शिल्लक ठेवतो, तुम्ही थोडं वाचा. हां मस्त छान वाटलं ना. संता घरी देव कामधंदा, पितांबर धरी वरी छाय. आपल्याला सगळ्याला माहिती हो, ज्या नाथ महाराजांच्या षष्टीला आपण जातो ना, किती जगाची काय भक्ती असेल ना, काय पवित्र साधन असेल. तब्बल 36 वर्ष कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, 36 वर्ष पाणी कावडीने पाणी भरायचं. अजून श्रीखंड्या चंदन उगाळून. नाथ महाराज पूजेला बसले का श्रीखंड्या नावाचा गडी म्हणजे कोण? देव. निळामणे देव राबे त्यांचे द्वारी, आणि दत्त चौपदारी. नाथ महाराज पूजेला बसले का चंदनाचं काम उघडून कोणाकडे असायचं? श्रीखंड्या चंदन उगाळून. बरं, पांडुरंगानं ते उघडून द्यायचं श्रीखंडाच्या वेशामध्ये, आणि कोणाकडे द्यायचं ते? नाथ महाराज. नाथ महाराजांनी कोणाला लावायचं? पहा,
काम हे संपलं. वस्त्र गंगा तीरी दुताशे ते वस्त्र घ्यायची, नाथ महाराजांनी आराम करायचा आणि कपडे घालून कुठे जायचं. पहा बरं किती साधूची ताकद आहे. चोकोबाची बहीण, ज्याला शारंगधर वहिनी उघडादार. हा बस आपल्या लक्षात आलं. संता घरी देव कामधंदा करी, पितांबर दरीवरी छाया विठोबार हार घालण्यासाठी सतीश चकोर, मनोज चकोर, सोमनाथ चकोर, सौरभ चकोर, रवींद्र जायभाई, सुधीर चकोर, महेश चकोर, बाबासाहेब ठाकाजी कोटकर, रावसाहेब रघुनाथ कोटकर, सुनील किसन गडाख, अजय बाळासाहेब तरडे या युवकांना विनंती आहे महाराजांना हार घालण्यासाठी ताबडतोब पुढे यायचं आहे. सर्व युवक पुढे यायचे. 11 युवक आहे, ताबडतोब पुढे या. सतीश चकोर, मनोज चकोर, सोमनाथ चकोर, सौरभ चकोर, रवींद्र जायभाई, सुधीर चकोर, महेश चकोर, बाबासाहेब ठाकाजी कोटकर, रावसाहेब रघुनाथ कोटकर, सुनील किसन गडाख, अजय बाळासाहेब तरडे. संतांची जपी मस्तपैकी बरी हात करूया. आपल्याला संतांच्या नामाचा जप करायचं. संपली माझी कीर्तनाची वेळ. संतांच्या नामाचा जप केल्याच्या नंतर महाराज म्हणतात, तुका म्हणे पापी जाती संताची जपी निवृत्ती ज्ञानदेव
संग अमाजीवलक जन्म मनवणी संताशी अखंड बजावे त्यांची पायी वावेलीन सदा यथामती यथावकाश. बोलण्या चौकामध्ये काही चुकीचा शब्द केला असेल मायबाप लेकराच्या हृदयाला माफ करा. करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणी ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विसुका भाव ते चोज करुणी माऊली रिजे जेवी जाता जाता विनंती. संपलं माझं कीर्तन. जीवनामध्ये भगवत साधना करत असताना गुरुची कृपा असावी, गळ्यामध्ये माळ असावी, जीवनामध्ये माळ घातल्याच्या नंतर भगवत साधना असावी. बा भक्ती कोणाची करा, तुम्ही खंडेरायाची करा, नाथांची करा, दत्तप्रभूची करा. भक्ती कोणाची करा, फक्त शुद्ध भाव. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारे. मी कोणाचं वर्णन करणारा महाराज नाही, पण ऐका बरं का पिंपळगड, मी वस्तुस्थिती मांडणारा महाराज आहे. मी आज भाऊसाहेब आमच्या घरी मला वाटतं 1-2 वर्ष झाले असेल आमचा परिचय होऊन, पण बरोबर एकदम कीर्तन ऐकून आज त्यांच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे बरं का दादा. मी एवढा स्वाभिमान समजतो. ही लेकरं कधी मला बोलतात लोक, महाराज तुम्ही ही लेकरं घेऊन फिरतात, अहो त्यांच्या गळ्यामध्ये माळी कधी घालायचे बरं. कोण बोलतं? ज्यांच्या गळ्यात माळी नाही ते आम्हाला सांगा द्या. कधी पहा माणसं, पण छान आनंद आहे लेकरांच्या गळ्यामध्ये. भक्ती कोणाची करा, श्रद्धा ठेवा, आनंद घ्या जीवनाचा. भक्ती कोणा, पण श्रद्धा किती कोणाचं पहा. आम्ही नुसतं एखादं भजन जरी ऐकलं तर हृदयाला स्पर्श त्यांच्या त्याला लय आवडत. रूप घेऊन म्हाताऱ्याच राखी बानूच्या मेंढराला असून जेजुरीचा राजा गेला बानूच्या वाड्याला शिवा उतारी मारतंड मल्हारी मनात ठेवलं बानूला टाचा मारून घोड्याला चॅनल एक त्यांच्या प्रेमापोटी म्हणावं लागतं, नाही तर कधी लोक विरोध करतात म्हणून मी काही म्हणत नाही. ऐका, श्रद्धेनं आईवडिलांची सेवा करा. काव महाराज आम्ही नाही गुरु केला, नाही माळ घातली, नाही भजन केलं, नाही निवृत्ती नाहीच्या वारीला आलो तर काय आम्ही नाही सप्त्यात वर्गणी दिली तर काय जाणार. संत सांगतात आपलं नाही काय जाणार, तर तुमचं नाही काय जाणार तर आपलं काय जाणार आहे. पण संतांची विनंती आहे आपल्याला, फार मोठा उत्सव असेल ना, या उत्सवामध्ये कमीत कमी 10 माळकरी होणं तर गरजेचं आहे तुमच्या गावातले. आनंद जीवन म्हणून मस्तपैकी छान गोड. पुढच्या वर्षीची यादी वाढली पाहिजे. पुढे प्रत्येकानं पुढे जावा. 11,000 घ्या, 21,000 घ्या, 51,000 घ्या, पण पंचक्रोशीमध्ये गावाचं नाव गाजलं पाहिजे असा गोड सप्ताह करा मस्तपैकी छान. देव देतोय ना आपल्या भाग्याने, तर द्या आनंद या कार्यक्रमाचा. इथं संताचं ऐकलं तर भलं होईल जगाच्या कल्याणा. पण जर संताचं नाही ऐकाल नाथ महाराज म्हणतात जाता जाता एक आनंद हे जरी नाही हे जरी नाही
वर्तमान गोटे दादा वर्तमान गोटे लटके बोलो आम्ही वर्तमान गोटे पिंगाग बाई एकदा गायक मंडळी करता जोरदार टाळी वाजा मस्त. एकदा ह्या टाळकरी मंडळी करता ज्यांनी आज कीर्तन सेवेचं दातृत्व घेतलं एकदा जोरदार टाळी वाजवायचा तरुणांकरता. ज्यांनी दुपार संध्याकाळ ज्यांनी अन्नदानाची सेवा घेतली एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त. बस आता जे विठ्ठल होईल नामदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग समस्त ग्रामस्थ मंडळी तदारणी आमचे भाऊसाहेब भाऊ आणि सगळा हा प्रेमाचा ग्रुप सर्वांच्या योगातून आलेला हा सेवेचा योग. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. रामकृष्ण हरी विठ्ठल जय जय.